नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। जर का तुम्ही दररोज साडी नेसत असाल तर ह्या 12 गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्यात। बऱ्याचदा महिला साडी नेसताना बऱ्याच अशा चुका करतात, तर चुका कोणत्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिला आधी आपण परकर विषयी पाहूया। परकर जो असतो तो मॅचिंग आपल्या साडीला किंवा मिळता जुळता आपल्याला घालायचा आहे। त्याच्यानंतर परकरची जी उंची असते ती अगदी बेली बटनच्या इथे किंवा बेली बटनच्या थोडंसं वरती आपल्याला परकर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परकरची जी नॉट असते ती आपल्या उजव्या साईडला असली पाहिजे। त्यानंतर आता इथे बघत असाल तुम्ही परकरच्या समोर बघा, इथे अशा छोट्या छोट्या अशा चुन्या पडलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या अशा प्लीट्स पडलेल्या आहेत। तर अशा प्लीट्स आपल्याला दिसता कामा नयेत यासाठी काय करायचं, आपल्याला परकरच्या जेवढ्या काही एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते सगळं एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला पाठीमागे सेंटरला आपल्याला एकत्र करायचं आहे। तर इथे तुम्ही बघत असाल पाठीमागे छोट्या छोट्या अशा प्लीट्स म्हणजे चुन्या पडलेल्या आहेत। परकर जो आहे तो आपल्याला समोरून पूर्ण प्लेन असला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला परकर आहे तो घालायचा आहे। आता इथे बऱ्याचदा महिला चुका काय करतात ते मी तुम्हाला दाखवते। साडी दररोजची नेसायची आपल्या, त्याच्यामुळे ती पटकन नेसली जाते, म्हणजे पटकन साडी अशी टक केली जाते। काही ठिकाणी ती थोडासा असा फुगलेला भाग दिसेल किंवा ज्यावेळी साडीची उंची असते ती पाहिली जात नाही। काही वेळा बऱ्याचदा महिला अशी वरती साडी नेसतात, जशी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर ही चुकीची पद्धत आहे। इतकी वरती तुम्हाला साडी नेसायची नाही आहे। साडी ही आपल्या अगदी जमिनीला टच झाली पाहिजे एवढी आपल्याला उंची साडीची असली पाहिजे। आता साडी आपल्याला कुठून टक करायला सुरुवात करायची आहे, तर आपला हा जो उजवा हात आहे तो आपला सरळ करायचा आहे आणि ह्या उजव्या हाताचा जो अंगठा असतो ना, तर तो अंगठा ज्या लाईन मध्ये येत आहे त्या लाईन पासून आपल्याला साडी टक करायला सुरुवात करायची आहे। आता साडी टक करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तिथे एक गाठ बांधायची आहे। कारण काय होतं की हे जे साडीचं टोक असतं ना, ते कधी कधी असं खाली सरकलं जातं, त्याच्यामुळे आपल्याला आपण जर का तिथे गाठ बांधली तर ती साडी आपली अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे। आता इथे आपण प्लेन अशी साडी पूर्ण टक करून घ्यायची आहे। जास्त उंचीने जास्त असेल साडी किंवा तुम्ही उंचीने कमी असाल तर अशा प्रकारे तुम्ही साडी थोडीफार फोल्ड करून सुद्धा टक करू शकता, जेणेकरून अगदी व्यवस्थित तुमची साडी टक होणार आहे। आता पुढची चूक काय करतात बघा बायका, अशा मोठमोठ्या अशा प्लीट्स काढतात पदर काढताना। पदराच्या मोठ्या प्लीट्स काढल्यामुळे काय होतं की आपण एकतर साडीमध्ये जाड दिसतोच, म्हणजे जर का तुम्ही थोड्या हेल्दी असाल तर तरी पण तुम्ही जाड दिसणार आहात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त वयाच्या दिसू शकता। तर यासाठी तुम्हाला पदर हा एवढा मोठा काढायचा नाहीये। आणि तिसरी जी चूक आहे ती पदराला ज्यावेळी पिन लावता तुम्ही, त्यावेळी पिन जी असते ती अगदी खांद्यावरती लावली जाते, तर ही अगदी चुकीची पद्धत आहे। ही चूक तुम्हाला टाळायची आहे आणि पदराची उंची एकदम छोटी काढली जाते। तर पदर काढताना आधी पहिल्यांदा काय करायचं, पदराची दोन्ही टोकं जी आहे एकत्र करायची, त्याच्यानंतर पाठीमागून पदर आपल्याला फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। डाव्या खांद्यावरती आता पदर घेतल्यावरती आपल्याला पदराची उंची बघायची आहे। उंची जी असते पदराची ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर खाली यायला पाहिजे एवढी आपल्याला पदराची उंची घ्यायची आहे। आता आपण दररोजची साडी नेसणार आहोत, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही एक पद्धत दाखवेन। आणखी पण बऱ्याच अशा पद्धती मी दाखवलेल्या आहेत पदर कसा काढायचा ते, पण ही पण पद्धत छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर काय करायचं आहे, पदर आपल्याला पूर्ण आपल्या डाव्या हातावरती असा घ्यायचा आहे आणि त्या हाताच्या लाईन मध्येच आपल्याला सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत। पहिली प्लेट आपण ज्यावेळी काढणार आहोत त्यावेळी मोठी काढायची आहे, म्हणजे जेवढे तुम्हाला पदर पाहिजे तेवढी प्लेट काढायची, आणि राहिलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या मात्र पहिल्या प्लेटच्या मानाने छोट्या छोट्या अशा काढत जायचं आहे। अगदी सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे ही। आता बघा, इथे पदराला आपल्याला पिन लावायची आहे। पिन लावताना तुम्हाला खांद्याच्या पाठीमागे पिन लावायची आहे, म्हणजे जेवढा तुमचा हात जात असेल तिथपर्यंत तुम्हाला पिन आहे ती लावायची आहे। त्यानंतर समोरच्या ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। पदराच्या प्लीट्स व्यवस्थित करून झालं की त्याच्यानंतर आपण साईड फिटिंग करतो, पण इथे बऱ्याचशा लेडीज दररोजची साडी नेसताना साईड फिटिंग ही करतच नाहीत, डायरेक्ट आपण निऱ्या काढायला जातो, तर ही चुकीची पद्धत आहे। साईड फिटिंग खूप महत्वाची आहे। साईड फिटिंग केल्यामुळे आपण साडीमध्ये छान असा आपला लुक दिसतो, तर यासाठी तुम्हाला साईड फिटिंग करायची आहे। पण आता इथे बघत असाल तुम्ही, आपण साईड फिटिंग केलेलं आहे, डायरेक्ट आपण इथे निऱ्या टक केलेला आहे, याच्यामुळे आपल्या साडीचा लुक एकदम खराब येतो आणि आपण साडीमध्ये जाड दिसतो, तर ही चूक तुम्हाला करायची नाहीये।
साडी फिटिंगसाठी तुम्ही काय करू शकता, आपल्या कमरेपर्यंतचा साडीचा भाग सोडायचा आहे आणि राहिलेला जो भाग आहे साडीचा त्याच्या आपल्या निऱ्या काढायच्या आहेत. पहिली जी निरी आहे ती आपली मोठी असणार आहे आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र तुमच्या पहिल्या निरीपेक्षा थोड्या लहान असणार आहेत. अगदी मीडियम साईज मध्ये तुम्हाला निऱ्या इथे काढायच्या आहेत. निऱ्या काढून झालं की त्या सगळ्या ज्या निऱ्या आहेत ना आपल्या, त्या सगळ्या निऱ्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. एकत्र तुम्हाला निऱ्या घ्यायच्या आहेत. एकापाठोपाठ जशा मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. आता ह्या निऱ्यांना आपल्याला पिन लावायची आहे, पण ती पिन दिसता कामा नये यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक दाखवणार आहे. तर ती ट्रिक आता आपण बघणार आहोत. तर आधी पहिल्यांदा आपण निऱ्या व्यवस्थित सगळ्या करून घेतल्या आणि साईड फिटिंगच्या जो साडीचा भाग आपण सोडलेला आहे तो निऱ्यांच्या आतल्या साईडने मी घेतलेला आहे. आणि आता ह्या निऱ्या मी टक करताना काय करणार आहे बघा, वरची जी पहिली जी निरी आहे ना ती मी टक करणार आहे. म्हणजे ती वरचं जे फॅब्रिक आहे त्या निरीचं ते मी टक करत नाही. बाकी सगळ्या ज्या निऱ्या त्या मी टक केलेल्या आहेत बघा. आणि आता इथे पिन लावताना मी आतल्या साईडने इथे लावत आहे. ही मी एक पिन घेतलेले आहे, पण तुम्ही सेफ्टी पिन किंवा यू पिनचाही वापर करू शकता. आता अशा पद्धतीने आपण पिन लावल्यामुळे बघा आपली जी पिन आहे ती दिसणार नाही आहे. आणि आता त्यानंतर आपण साईड फिटिंगसाठी जो आपण साडीचा भाग सोडलेला आहे तो आपण आतल्या साईडने असा खेचून वरती घ्यायचा आहे. म्हणजे निऱ्यांच्या आतल्या साईडने आपण वरती खेचून घेणार आहोत आपल्या उजव्या साईडला आणि तो रोल करायचा आहे थोडासा आणि त्याच्यानंतर टक करायचा आहे. आणि वरचा जो साडीचा भाग आहे तोही आपल्याला टक करायचा आहे. आता बघा आपण निऱ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत. निऱ्यांना आपण पिन लावलेली आहे त्याच्यामुळे निऱ्या ज्या छान अशा दिसणारी आहेत. साईड फिटिंग पण आपली अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे. तर ज्या काही मी तुम्हाला चुका सांगितलेल्या आहेत आणि त्या योग्य पद्धतीने आपण साडी कशी नेसायची हेही दाखवलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने साडी नेसल्या तर अगदी साडीमध्ये उंचही दिसणार आहात आणि स्लिमही दिसणार आहात. तर नक्की अशा प्रकारे साडी नेसण्याचा ट्राय करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की व्हिडिओला शेअर करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.